हाय, गुड मॉर्निंग एव्हरीवन. आपण टॉपिक पाहतोय अल्कोहोल्स, फेनॉल्स अँड इथर्स आणि याच्यामध्ये आपण फर्स्ट पार्ट पाहतोय अल्कोहोल्स. तर याच्याआधी आपण अल्कोहोल्समध्ये 2 पॉईंट पाहिलेत. तर याच्यामध्ये आपण फर्स्ट पाहिलं होतं इंट्रोडक्शन ऑफ अल्कोहोल्स अँड सेकंड पॉईंट आपण पाहिलं होता क्लासिफिकेशन ऑफ अल्कोहोल्स. तर आज आपण पाहतोय न्यू पॉईंट नॉमेनक्लेचर ऑफ अल्कोहोल्स. तर आपल्याला काय पाहायचं आहे? अल्कोहोलचं नॉमेनक्लेचर पाहायचं आहे. तर आपल्याला माहिती आहे 2 सिस्टीम आहेत नॉमेनक्लेचरच्या. फर्स्ट आहे कॉमन नेम आणि सेकंड आहे IUPAC नेम. तर याच्यामध्ये आपण फर्स्ट पाहतोय कॉमन नेम. कॉमन नेम ऑफ अल्कोहोल. तर अल्कोहोलचं कॉमन नेम हे कसं लिहिलं जातं ते आपल्याला पाहायचं आहे. पहा, द कॉमन नेम ऑफ अल्कोहोल इज, तर अल्कोहोलचं कॉमन नेम आहे अल्काइल. फर्स्ट इज अल्काइल अँड देन वर्ड इज अल्कोहोल. दिस इज द कॉमन नेम ऑफ अल्कोहोल. पहा, अल्कोहोलचं कॉमन नेम काय आहे? अल्काइल अल्कोहोल. म्हणजे आपल्याला फर्स्ट काय लिहायचं आहे? अल्काइल ग्रुपचं नाव लिहायचं आहे जो OHला अल्काइल ग्रुप अटॅच असेल. पहा, अल्कोहोल म्हणजे काय? तर OH ग्रुप हा अल्काइल ग्रुपला अटॅच असणार आहे. तर आपल्याला फर्स्ट काय लिहायचं आहे? अल्काइल ग्रुपचं नाव लिहायचं आहे आणि त्यानंतर कंपल्सरी वर्ड आपल्याला कोणता लिहायचा आहे? अल्कोहोल हा वर्ड आपल्याला लिहायचा आहे. तर याच्यामध्ये आपण एक्झाम्पल्स पाहूया. पहा, याच्यामध्ये एक्झाम्पल्स, फर्स्ट एक्झाम्पल आहे CH3OH. What is the common name of this molecule? CH3OH. तर पहा, OHला कोणता ग्रुप अटॅच आहे? CH3. दिस इज अल्काइल ग्रुप. कोणता अल्काइल ग्रुप आहे हा? CH3. CH3 म्हणजे मिथाइल आणि त्यानंतर कंपल्सरी वर्ड कोणता लिहायचा आहे? अल्कोहोल. म्हणून याचं कॉमन नेम काय झालं? मिथाइल अल्कोहोल. एकदम सिंपल आहे. त्यानंतर एक्झाम्पल सेकंड पहा, CH3CH2OH. CH3CH2OH. तर CH3CH2 म्हणजे कोणता अल्काइल ग्रुप आहे हा? दिस इज इथाइल ग्रुप. आणि पुढे कंपल्सरी वर्ड कोणता लिहायचा आहे? अल्कोहोल. तर याचं कॉमन नेम काय झालं? इथाइल अल्कोहोल. एकदम सिंपल आहे. पहा, त्यानंतर याच्यामध्ये थर्ड एक्झाम्पल आहे CH3CH2OH. पहा, OHला कोणता ग्रुप अटॅच आहे? CH3CH2CH2 हा ग्रुप अटॅच आहे. तर आपल्याला फर्स्ट याचं काय लिहायचं आहे? कॉमन नेम लिहायचं आहे. पहा, CH3CH2CH2 किती कार्बन ॲटम आहेत? 3 कार्बन ॲटम आहेत आणि 3 कार्बन ॲटम असणारा अल्काइल ग्रुप कुठला आहे? प्रोपाइल आहे. तर हा कोणता प्रोपाइल आहे? आयसोप्रोपाइल आहे का N प्रोपाइल आहे? तर हा आहे N प्रोपाइल. आणि पुढे कंपल्सरी वर्ड कोणता लिहायचा? अल्कोहोल. कारण हा स्ट्रेट चेन आहे त्यामुळे आपण काय लिहिलं? N प्रोपाइल आणि पुढे वर्ड कोणता लिहिला? अल्कोहोल. त्यानंतर याच्यामध्ये फोर्थ एक्झाम्पल आहे CH3OH. पहा, OHला कोणता ग्रुप अटॅच आहे? CH3 हा ग्रुप अटॅच आहे. पहा, याचं नाव काय आहे? तर याचं नाव आहे आयसोप्रोपाइल. दिस इज कॉल्ड आयसोप्रोपाइल. पुढे वर्ड कोणता लिहायचा आहे? अल्कोहोल. आयसोप्रोपाइल अल्कोहोल. लक्षात आहे. पहा, आयसो कधीच करायचं जर CH3 हा जर ग्रुप अटॅच असेल, म्हणजे CH3 हा जर ग्रुप असेल तरच आपण काय करतो? आयसो यूज करतो. अदरवाईज आयसो आपण यूज करत नाहीत. इथे पहा, CH3 आहे आणि टोटल 3 कार्बन ॲटम आहेत त्यामुळे आपण काय लिहिलं? आयसो प्रोपाइल. आणि पुढे कंपल्सरी वर्ड कोणता लिहिला? अल्कोहोल. त्यानंतर याच्यामध्ये नेक्स्ट आहे पहा 5 नंबर CH2OH. पहा, OHला म्हणजेच ह्या हायड्रोक्सिल ग्रुपला कोणता ग्रुप अटॅच आहे? तर हा CH3CH2 हा ग्रुप अटॅच आहे. टोटल किती कार्बन ॲटम आहेत? तर याच्यामध्ये आहेत टोटल 4 कार्बन ॲटम. मग हा कोणता ग्रुप झाला? ब्युटाइल झाला. हा ब्युटाइल. मग कोणता ब्युटाइल हा? दिस इज N ब्युटाइल. आणि पुढे वर्ड कोणता लिहायचा आहे? अल्कोहोल. तर याचं कॉमन नेम काय झालं? N ब्युटाइल अल्कोहोल. त्यानंतर याच्यामध्ये नेक्स्ट आहे पहा, नेक्स्ट एक्झाम्पल पहा, हा तुम्हाला काय दिला आहे? बॉन्ड लाईन फॉर्म्युला आहे. पहा, CH3CH2OH. तर OHला कोणता ग्रुप अटॅच आहे? CH3CH2. याचं नाव काय आहे? आयसोब्युटाइल. याचं नाव काय झालं? आयसोब्युटाइल. आणि पुढे वर्ड कोणता लिहायचा? अल्कोहोल. आयसोब्युटाइल अल्कोहोल. त्यानंतर याच्यामध्ये 7 नंबर एक्झाम्पल आहे. पहा, हा पण बॉन्ड लाईन फॉर्म्युला आपण केलेला आहे. तर CH3CH2CH3 हा आहे. तर हा जो ब्युटाइल आहे तो कोणता ब्युटाइल आहे? दिस इज सेकंडरी ब्युटाइल अल्कोहोल. तुम्हाला अल्काइल ग्रुप माहीत पाहिजेत आणि अल्काइल ग्रुप आपण कुठे पाहिजेत? अल्केन टॉपिकमध्ये आपण अल्काइल ग्रुप्स
एक डिटेल आपण नोट पाहिलेली आहे. तर ते 11वीची नोटबुक उघडा, ती ओपन करा, तुम्हाला हे अल्काइल ग्रुप सगळे दिसतील. आलं लक्षात आहे. तर इथे तुम्हाला लक्षात येत नसेल की हे सेकंडरी ब्युटाइल कसं लिहिलं, आयसोब्युटाइल कसं लिहिलं, एन ब्युटाइल कसं लिहिलं. जर तुमच्या लक्षात येत नसेल तर 11वीची नोटबुक ओपन करायचे, अल्केन टॉपिक काढतात, त्याच्यामध्ये अल्काइल ग्रुप ही एक नोट आपण लिहून दिलेलं आहे. ते बघा तुम्ही, तुम्हाला हे समजेल. आलं लक्षात आहे. फक्त आपण पुढे वर्ड कोणता लिहितो, कंपल्सरी अल्कोहोल. बाकी सगळे आपल्याला झालेले आहेत. कोणता अल्काइल ग्रुप आहे ते, ह्या सर्व अल्काइल ग्रुपची नावं आपल्याला माहीत असायला पाहिजेत, तरच आपल्याला कॉमन नेम लिहिता येईल. आलं लक्षात आहे. तर हे नोट डाऊन करा. झालं नोट डाऊन करून. याच्यामध्ये नेक्स्ट एक्झाम्पल्स आहेत. याच्यामध्ये नेक्स्ट एक्झाम्पल आहे 8 नंबर एक्झाम्पल, CH3 थ्राईस COH. हा कोणता फॉर्म्युला आपण काढलेला आहे, तर हा काढलेला आहे आपण कंडेन्स फॉर्म्युला. हा कंडेन्स फॉर्म्युला आपण सिम्पल फॉर्ममध्ये कसं लिहू शकतो. हा C, ह्या Cला काय अटॅच आहे, हा OH. त्यानंतर ह्या Cला 3 मिथाइल ग्रुप अटॅच आहेत. दिस इज फर्स्ट मिथाइल ग्रुप, दिस इज सेकंड मिथाइल ग्रुप अँड दिस इज थर्ड मिथाइल ग्रुप. कोणता अल्काइल ग्रुप दिसते तुम्हाला इथे, तर हा आहे अल्काइल ग्रुप. व्हॉट इज द नेम ऑफ दिस अल्काइल ग्रुप, दिस इज कॉल्ड टर्शरी ब्युटाइल. दिस इज कॉल्ड टर्शरी ब्युटाइल. आणि पुढे वर्ड कोणता लिहायचा, अल्कोहोल. टर्शरी ब्युटाइल अल्कोहोल हे झालं याचा कॉमन नेम. त्यानंतर याच्यामध्ये नेक्स्ट आहे 9 नंबर, CH3 CH2 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 CH2. हा आहे अल्काइल ग्रुप आणि त्याला अटॅच आहे हा OH. कोणता अल्काइल ग्रुप आहे, हा 5 कार्बन असणारा अल्काइल ग्रुप. कोणता असतो, पेंटाइल. कोणता पेंटाइल आहे हा, तर स्ट्रेट चेन आहे, त्यामुळे काय लिहिलं आपण, N लिहिलं, N पेंटाइल. आणि पुढे कंपल्सरी वर्ड कोणता लिहायचा आहे, अल्कोहोल. N पेंटाइल अल्कोहोल. तर N पेंटाइलच काय म्हणतात, N अमिल असंही म्हणतात. पेंटाइल, पेंटाइल म्हणजेच काय, अमिल. N अमिल अल्कोहोल. पेंटाइल म्हणजेच काय, अमिल. हे आपण लक्ष ठेवतो मी. पेंटाइलच काय म्हणतात, अमिल असंही म्हणतात. आपण पाठीमागच्या टॉपिकमध्ये सुद्धा हे सांगितलेलं आहे. त्यानंतर याच्यामध्ये नेक्स्ट आहे 10 नंबर, CH2 डबल बॉन्ड CHOH. लास्ट लेक्चरला आपण पाहिलं होतं OH ग्रुप हा कोणत्या कार्बन अटॅच आहे, sp2 कार्बन अटॅच आहे. आणि CH2 डबल बॉन्ड CH हा जर ग्रुप असेल तर त्याला आपण काय म्हणतो, फिनाइल ग्रुप म्हणतो. पुढे वर्ड कोणता आहे, अल्कोहोल. याचं कॉमन नेम काय झालं, फिनाइल अल्कोहोल. त्यानंतर याच्यामध्ये 11 नंबर एक्झाम्पल आहे CH2 डबल बॉन्ड CH CH2OH. याचं कॉमन नेम काय असेल, कोणता ग्रुप आहे हा, दिस इज कॉल्ड अलाइल ग्रुप. कोणता आहे, अलाइल. आणि पुढे कंपल्सरी वर्ड कोणता लिहायचा आहे, अल्कोहोल. म्हणजे याचं कॉमन नेम काय झालं, अलाइल अल्कोहोल. त्यानंतर याच्यामध्ये नेक्स्ट आहे 12 नंबर, बेन्झिन रिंग. आणि आपण बेन्झिन रिंगला अटॅच करतोय CH2 ग्रुप आणि ह्या CH2ला OH. बेन्झिनला CH2 जर अटॅच असेल तर याला आपण काय म्हणतो, बेन्झाईल असं म्हणतो. पुढे OH आहे, त्यामुळे वर्ड कोणता लिहिला आपण, अल्कोहोल. म्हणजे याचं कॉमन नेम काय झालं, बेन्झाईल अल्कोहोल. त्यानंतर याच्यामध्ये नेक्स्ट आहे 13 नंबर, CH2 सिंगल बॉन्ड CH2 OH. दोन OH ग्रुप हे ॲडजसंट कार्बन अटॅच आहेत. आणि जेव्हा 2 OH ग्रुप हे ॲडजसंट कार्बन अटॅच असतात तेव्हा आपण याला काय म्हणतो, ग्लायकोल असं म्हणतो. पण कोणता ग्लायकोल आता हा सांगा, तर CH2 किती कार्बन आहेत, 2 कार्बन आहेत. त्यामुळे आपण याचं नाव काय लिहिणार, इथिलीन. मग सांग ह्या कंपाऊंडचं कॉमन नेम काय झालं, इथिलीन ग्लायकॉल. त्यानंतर याच्यामध्ये नेक्स्ट आहे 14 नंबर, CH2 CH2 OH. व्हॉट इज द नेम ऑफ दिस कंपाऊंड, पाठ्यमागत आपण पाहिले, लास्ट लेक्चरला आपण पाहिलं होतं. याचं नाव काय आहे, ग्लिसरॉल. दिस इज ग्लिसरॉल. 3 OH ग्रुप हे 3 ॲडजसंट कार्बन अटॅच आहेत, त्यामुळे याचं कॉमन नेम काय आहे, ग्लिसरॉल. आलं लक्षात आहे, एकदम सिम्पल आहे. तर हे झालं आपलं फर्स्ट कॉमन नेम. नोट डाऊन करा. आता आपण पाहतोय सेकंड IUPAC नेम, अल्कोहोलचं IUPAC नेम. तर अल्कोहोलचं IUPAC नेम कसं लिहितात
त्यापूर्वी तुम्हाला माहीत पाहिजे IUPAC नेमची ऑर्डर. तर आपण IUPAC नेममध्ये फर्स्ट काय लिहितो सांगा. तर सेकंडरी प्रिफिक्स आपण फर्स्ट लिहितो. सेकंडरी प्रिफिक्स नंतर आपण काय लिहितो प्रायमरी प्रिफिक्स लिहितो. प्रायमरी प्रिफिक्स नंतर आपण काय लिहितो वर्ड रूट लिहितो आपण वर्ड रूट. त्यानंतर आपण काय लिहितो प्रायमरी सफिक्स लिहितो आणि प्रायमरी सफिक्स नंतर आपण काय लिहितो तर सेकंडरी सफिक्स लिहितो. तर ही आहे IUPAC नेमची ऑर्डर. तर ह्या सिक्वेन्समध्ये IUPAC नेम लिहिलं जातं. सेकंडरी प्रिफिक्स म्हणजे काय तर सेकंडरी प्रिफिक्स म्हणजे सबस्टिट्युएंट. जर चेनमध्ये सबस्टिट्युएंट अटॅच असेल म्हणजेच ब्रांच अटॅच असेल तर आपण फर्स्ट त्याचं नाव लिहितो. नंतर आपण प्रायमरी प्रिफिक्स लिहितो. तर प्रायमरी प्रिफिक्स म्हणजे कोणते सायक्लिक कंपाऊंड असेल अलिसायक्लिक कंपाऊंड तर आपण सायक्लो लिहितो किंवा बायसायक्लो किंवा स्पायरो. त्यानंतर आहे वर्ड रूट. तर वर्ड रूट काय इंडिकेट करतं नंबर ऑफ कार्बन ॲटम्स इन मेन चेन. म्हणजे समजा चेनमध्ये 5 कार्बन ॲटम असतील तर आपण वर्ड रूट काय लिहितो पेंट लिहितो. 6 असतील तर हेक्स लिहितो. 7 असतील तर हेप्ट लिहितो. पुढे प्रायमरी सफिक्स किती आहेत 3 आहेत. ANE जर कार्बन सिंगल बॉन्ड असेल तर चेनमध्ये कार्बन डबल बॉन्ड असेल तर ENE लिहितो आपण. आणि चेनमध्ये जर समजा कार्बन ट्रिपल बॉन्ड असेल तर YNE हे आपण प्रायमरी सफिक्स लिहितो ANE ENE YNE. आणि सेकंडरी सफिक्स म्हणजे आपला मेन फंक्शनल ग्रुप. आता इथं आपण पाहतोय अल्कोहोलचा IUPAC नेम. अल्कोहोलमध्ये फंक्शनल ग्रुप कोणता आहे OH आहे. आणि OH हा जर फंक्शनल ग्रुप असेल तर आपण सेकंडरी सफिक्स काय लिहिणार सांगा अल्कोहोलसाठी. तर अल्कोहोलसाठी सेकंडरी प्रिफिक्स काय आहे तर ते आपण अकरामध्येच पाहिलं तर OL आहे. काय आहे OL. याच्यामध्ये आपण फर्स्ट लिहितोय आपण लिहितोय अल्कोहोलचं IUPAC नेम. अल्कोहोलचं जर IUPAC नेम लिहित असेल आपल्याला तर सेकंडरी जे सफिक्स आहे अल्कोहोलचं ते काय सांगा सेकंडरी सफिक्स इज OL. आलं लक्षात. त्याच्यामध्ये आपण काय एक्झाम्पल्स पाहूया. तर याच्यामध्ये फर्स्ट एक्झाम्पल आहे CH3OH. CH3OHचं आपल्याला काय लिहायचं आहे IUPAC नेम लिहायचं आहे. तर याच्यामध्ये आपण फर्स्ट काय करूया सेकंडरी प्रिफिक्स आहे का ते चेक करूया. एकच कार्बन टर्म आहे त्यामुळे इथं कुठलाही सबस्टिट्युएंट नाही किंवा ब्रँच नाही आहे. प्रायमरी प्रिफिक्स म्हणजे सायक्लिक कंपाऊंड आहे का नाही आहे. डायरेक्ट काय येणार वर्ड रूट. किती कार्बन टर्म आहेत फक्त एक कार्बन ॲटम आहे. आणि एक कार्बन टर्म जर असेल तर आपण वर्ड रूट काय लिहितो मीथ लिहितो. पुढे प्रायमरी सफिक्स काय येणार सांगा ANE ENE का YNE येणार. एकच कार्बन टर्म आहे. एक कार्बन टर्म असेल तर प्रायमरी सफिक्स आपण काय लिहितो ANE लिहितो. त्यानंतर सेकंडरी सफिक्स अल्कोहोल आहे हा अल्कोहोलचा सेकंडरी सफिक्स काय OL. पण OLची सुरुवात कशाने झाले O न झाले तर O हे काय आहे वॉवेल आहे. त्याच्यामुळे आपण काय करतो हे जे E आहे ते E आपण काय करतो रिमूव्ह करतो आणि त्या ठिकाणी आपण काय लिहितो हे सेकंडरी सफिक्स लिहितो आपण OL. तर हे झालं याचं कंप्लीट IUPAC नेम मिथेनॉल. आलं लक्षात काय लिहिलं ते. त्यानंतर एक्झाम्पल आपण सेकंड बघूया. CH2OH. What is the IUPAC name of this molecule? This is first carbon atom, this is second carbon atom. टोटल किती कार्बन अटम आहेत 2 आणि त्याला हा OH अटॅच आहे. तर टोटल 2 कार्बन अटम आहेत त्यामुळे इथं सेकंडरी प्रिफिक्स नाही आहे प्रायमरी प्रिफिक्स नाही आहे. डायरेक्ट काय लिहिणार आपण वर्ड रूट. किती कार्बन अटम आहेत 2 कार्बन अटम असतील तर वर्ड रूट आपण काय लिहितो ETH लिहितो. पुढे प्रायमरी सफिक्स काय लिहिणार कार्बनमध्ये कोणता बॉन्ड आहे सिंगल बॉन्ड आहे त्यामुळे काय लिहायचं ANE लिहायचं. आणि त्यानंतर काय लिहायचं लास्ट सेकंडरी सफिक्स कोणता आहे OL आहे त्यामुळे काय करायचं हे E रिमूव्ह करायचं आणि त्या ठिकाणी लिहायचं OL. तर हे झालं याचं IUPAC नेम इथेनॉल. त्यानंतर याच्यामध्ये नेक्स्ट एक्झाम्पल आहे थर्ड एक्झाम्पल CH2OH. ह्या अल्कोहोलमध्ये टोटल कार्बन ॲटम किती आहेत तर ह्या अल्कोहोलमध्ये टोटल कार्बन ॲटम आहेत 3. जर 3 कार्बन ॲटम असतील चेनमध्ये किंवा 3पेक्षा जर जास्त असतील चेनमध्ये कार्बन ॲटम तर काय करायचं आहे नंबरिंग करायचं आहे. काय सांगितलं नंबरिंग कधी करायचं जर चेनमध्ये 3 किंवा 3पेक्षा जर जास्त कार्बन ॲटम असतील तर नंबरिंग करायचं. आणि नंबरिंग आपण नेहमी कोणत्या एंडकडनं करतो ज्या एंडकडनं आपला सेकंडरी सफिक्स म्हणजे आपला मेन फंक्शनल ग्रुप ज्या एंडकडनं त्याला लोअर नंबर मिळेल त्या एंडकडनं आपण नंबरिंग करतो नेहमी. तर आपण ह्या एंडकडनं नंबरिंग करणार का 1 2 3 तर थर्डला आपला काय येणार आहे
फंक्शनल ग्रुप येणार आहे, त्यामुळे ही नंबरिंग करेक्ट नसेल. पहा 1 2 3 आपण अशी नंबरिंग करणार. पहा नंबरिंग इथं कशी असेल, दिस इज फर्स्ट कार्बन ॲटम, दिस इज सेकंड अँड दिस इज थर्ड. तर फर्स्ट कार्बन ॲटमला काय अटॅच आहे, OH, म्हणजे आपल्याला ह्या एनकडनं फंक्शनल ग्रुपला लोअर नंबर मिळाला 1, त्यामुळे आपण ह्या एनकडनं नंबरिंग करणार. आलं लक्षात आहे. त्यानंतर टोटल कार्बन ॲटम पहा याच्यामध्ये किती 3 आहेत. याला कुठं सेकंडरी प्रिफिक्स अटॅच आहे का, सबस्टिट्युएंट किंवा एखादी ब्रँच कुठे अटॅच आहे का, नाही आहे. प्रायमरी प्रिफिक्स सायक्लिक कंपाऊंड असेल तरच आपण काय करतो, प्रायमरी प्रिफिक्स यूज करतो, अदरवाईज नाही. डायरेक्ट काय लिहिणार मग, वर्ड रूट. टोटल कार्बन ॲटम किती 3 आहेत, त्यामुळे वर्ड रूट काय येणार, प्रोप येणार. पुढे प्रायमरी सफिक्स काय येणार, कार्बन कार्बन सिंगल बॉन्ड आहे, त्यामुळे ANE येणार. त्यानंतर पाहता हे आपल्याला ई रिमूव्ह करायचं आहे आणि त्या ठिकाणी काय लिहायचं आहे, OL लिहायचं आहे. आलं लक्षात आहे. पण OL लिहिण्यापूर्वी काय करायचं आहे, आपल्याला OHची पोझिशन लिहायची आहे. पहा हे ई रिमूव्ह करायचं, ए रिमूव्ह करून त्या ठिकाणी काय लिहिलं आपण, OL लिहिलं. OL लिहिण्यापूर्वी काय करायचं आहे, तर OHची पोझिशन लिहायची. OH कोणत्या कार्बन ॲटमला अटॅच आहे, फर्स्ट. आपल्याला मध्ये नंबर आणि लेटर आपण कशाने सेपरेट करतो, डॅशनं. इथे काय असेल, डॅश. तर हे झालं याचं IUPAC नेम प्रोपॅन 1 OL. सेम त्या टाईप. फोर्थ एक्झाम्पल CH3 CHOH CH3. दिस इज कार्बन चेन. आपण कोणत्या एनकडनं नंबरिंग करू शकतो, सपोज 1 2 3 ह्या एनकडनं केले तरी पण चालेल. टोटल कार्बन ॲटम किती 3 आहेत, त्यामुळे आपण काय लिहिलं, प्रोप. कार्बन कार्बन सिंगल बॉन्ड, त्यामुळे आपण काय लिहिलं, ANE. शेवटी आपण हे ई रिमूव्ह करतो, त्या ठिकाणी काय लिहितो आपण, OL. OL लिहिण्यापूर्वी काय करायची, OHची पोझिशन लिहायची. OH कोणत्या कार्बन ॲटमला अटॅच आहे, सेकंड, डॅश डॅश. दिस इज IUPAC नेम प्रोपॅन 2 OL. समजलं हे नोट डाऊन करा. झालं नोट डाऊन करून हे. पहा याच्यामध्ये नेक्स्ट एक्झाम्पल आहे. पहा 5 नंबर एक्झाम्पल CH3 CH2 CHOH CH3 लिहायचं. IUPAC नेमला ट्राय करा. झालं लिहून IUPAC नेम. पहा याचा IUPAC नेम काय असेल, दिस इज फर्स्ट कार्बन ॲटम, दिस इज सेकंड, दिस इज थर्ड अँड दिस इज फोर्थ कार्बन ॲटम. प्रिफिक्स कुठे अटॅच आहे का, सेकंडरी नाही आहे. डायरेक्ट सुरुवात वर्ड रूटनं करा. टोटल 4 कार्बन ॲटम आहेत, त्यामुळे वर्ड रूट काय येणार, ब्यूट. कार्बन कार्बनमध्ये सिंगल बॉन्ड आहे, त्यामुळे प्रायमरी सफिक्स काय येणार, ANE. हे ए रिमूव्ह करायचं, त्या ठिकाणी लिहायचं OL. OL लिहिण्यापूर्वी काय करायची, OHची पोझिशन लिहायची 2 डॅश डॅश. दिस इज IUPAC नेम ब्युटॅन 2 OL. नेक्स्ट 6 नंबर एक्झाम्पल CH3 CH3 CHOH CH2 CH3. मेन चेन कोणते आहे, दिस इज मेन चेन. कारण याच्यामध्ये आपल्याला काय करावं लागते, लॉंगेस्ट कार्बन चेन सिलेक्ट करावं लागते. लॉंगेस्ट कार्बन चेन प्लस आपला फंक्शनल ग्रुप पण त्याच्यामध्ये यायला पाहिजे. ही आहे लॉंगेस्ट कार्बन चेन. 1 2 3 4 5 5 कार्बन ॲटमची चेन आहे. आता मला सांगा, इथे तुम्ही ह्या चेनला नंबरिंग कशी करणार, ह्या एंडकडनं करणार का ह्या एंडकडनं करणार. पहा आपण दोन्ही एंडकडनं करून बघूया. समजा आपण ह्या एंडकडनं नंबरिंग केली 1 2 3, तर थर्ड कार्बन ॲटमला हा OH ग्रुप अटॅच आहे. आता आपण ह्या एंडकडनं नंबरिंग करूया 1 2 3. थर्ड कार्बन ॲटमला काय अटॅच आहे, OH अटॅच आहे. मग दोन्ही एंडकडून नंबरिंग केली तर चालेल का, नाही. दोन्ही एंडकडनं नंबरिंग करायची नाही आहे. काय करायची नाही आहे, इथे पहा काय अटॅच आहे, एक सबस्टिट्युएंट अटॅच आहे, अल्काइल ग्रुप अटॅच आहे, एक ब्रँच आहे. जर समजा हा ग्रुप नसता तर आपण दोन्ही एंडकडनं नंबरिंग करू शकलो असतो. पण जेव्हा दोन्ही एंडकडनं OHची पोझिशन सेम येते, तेव्हा काय करायचं, ज्या एंडकडनं अल्काइल ग्रुप जवळ येईल, ज्या एंडकडनं हा सेकंडरी प्रिफिक्स जवळ येईल, नियर असेल, त्या एंडकडनं नंबरिंग करायची आहे. आलं लक्षात आहे. पहा मग आपल्याला हा जो प्रिफिक्स आहे तो कोणत्या एंडकडनं जवळ आहे, तर ह्या एंडकडनं जवळ आहे, त्यामुळे आपण ह्या एंडकडनं नंबरिंग करणार. दिस इज फर्स्ट कार्बन ॲटम, दिस इज सेकंड, दिस इज थर्ड कार्बन ॲटम, दिस इज फोर्थ अँड दिस इज फिफ्थ कार्बन ॲटम. पहा आता याच्यामध्ये काय आहे, एक तर हा जो CH3 आहे तो CH3 काय आहे, एक सेकंडरी प्रिफिक्स आहे. सेकंडरी प्रिफिक्सचं फर्स्ट नाव लिहायचं. पहा हा कोणत्या कार्बन ॲटमला अटॅच आहे, सेकंड कार्बन ॲटमला अटॅच आहे, त्यामुळे आपण इथे लिहिलं 2. लगेच त्याचं काय लिहायचं, नाव लिहायचं. CH3चं नाव काय, मिथाईल, 2 मिथाईल. इथे काय येणार, डॅश 2 मिथाईल. पुढे
टोटल नंबर ऑफ कार्बन ॲटम इन चेन 5, देअरफॉर वर्ड रूट इज पेंट. पुढे काय येणार, कार्बन कार्बन सिंगल बॉन्ड येणार, सॉरी कार्बन कार्बन सिंगल बॉन्ड आहे त्यामुळे प्रायमरी सफिक्स काय येणार, एन येणार. शेवटी आपण काय करणार, हे ए रिमूव्ह करणार, त्या ठिकाणी लिहिणार आपण OL आणि OL लिहिण्यापूर्वी काय करायचं, OHची पोझिशन द्यायची 3 डॅश डॅश. तर हे झालं याचं IUPAC नेम टो मिथाइल पेंटॅन 3 OL. पहा नेक्स्ट याच्यामध्ये 7 नंबर एक्झाम्पल आहे CH3 CH Br CH OH CH CH3 CH2 CH3. मेन चेन कोणते आहे, तर ही आहे आपली मेन चेन. ह्या मेन चेनला नंबरिंग करायचं आहे. पहा समजा आपण ह्या अँक नंबरिंग केली 1 2 3, तर थर्ड कार्बन ॲटमला OH आहे. जर आपण ह्या अँक नंबरिंग केली तर 1 2 3 4, 4ला OH आहे. म्हणजे आपल्याला कोणत्या एनकडनं OHला लोअर नंबर मिळेल, तर ह्या एनकडनं मिळेल. त्यामुळे हे नंबरिंग करेक्ट आहे 1 2 3 4 5 अँड 6. तर इथे पहा दोन ठिकाणी काय अटॅच आहेत, सेकंडरी प्रिफिक्स आहेत. हां सेकंडला कोणता आहे, ब्रोमो, आणि 4ला कोणता आहे, मिथाइल. तर इथं 2 आहेत. जर 2 असतील तर काय करतो आपण, अल्फाबेटिकल ऑर्डर यूज करतो. इथे कोणता आहे, ब्रोमो, बीनं स्टार्ट झाला. इथे कोणता आहे, मिथाइल, म्हणजे यमनं स्टार्ट झाला. मग आपण नाव कोणाचं फर्स्ट लिहिणार, कोणत्या प्रिफिक्सचं आपण नाव फर्स्ट लिहिणार, तर ब्रोमोचं नाव आपण फर्स्ट लिहिणार. मग याचं IUPAC नेम काय येणार. हां सेकंडला BR आहे त्यामुळे इथं फर्स्ट करायचं टो ब्रोमो डॅश द्यायचं आहे 2 आणि बीमध्ये टो ब्रोमो. त्यानंतर काय येणार सांगा, 4ला CH3 म्हणजे मिथाइल. लक्षात, तर इथं B आहे आणि इथं M आहे, अल्फाबेटिकली B फर्स्ट येतं त्यामुळे आपण ब्रोमोचं नाव फर्स्ट लिहिलं. 2 ब्रोमो 4 मिथाइल. पुढे चेनमध्ये किती कार्बन आहेत, 6 आहेत. त्यामुळे वर्ड रूट काय येणार, हेक्स येणार. सर्व कार्बन कार्बन सिंगल बॉन्ड आहेत चेनमध्ये त्यामुळे काय येणार, ANE येणार. हे E आपण रिमूव्ह करणार, त्या ठिकाणी आपण लिहिणार OL. OL लिहिण्यापूर्वी काय करायचं, OHची पोझिशन मेन्शन करायची आहे 3. 2 ब्रोमो 4 मिथाइल हेक्झॅन 3 OL. पण याच्यामध्ये नेक्स्ट आहे 8 नंबर. दिस इज बॉन्ड लाईन फॉर्म्युला. हा काय आहे, बॉन्ड लाईन फॉर्म्युला आहे. याचं IUPAC नेम काय येणार सांगा. याचा IUPAC नेम काय आहे, कोणते अंक नंबर करणार आपण, 1 2 3, थर्डला OH आहे. 1 2 3 4, 4ला OH आहे. तर ह्या अंक नंबरिंग असेल 1 2 3 4 5 आणि 6. 2ला आणि 4ला सबस्टंट अटॅच आहेत. 2ला ब्रोमो 4ला क्लोरो, म्हणजे काय येणार सांगा, 2 ब्रोमो 2 ब्रोमो. पुढे काय येणार 4 क्लोरो 4 क्लोरो. B आणि C मध्ये आपण कम्पॅरिझन केले. पुढे काय येणार, हेक्स येणार. पुढे काय येणार ANE. पुढे येणार OL, हे A रिमूव्ह करायचं. OHची पोझिशन 3. दिस इज IUPAC नेम. 9 नंबर एक्झाम्पल आहे CH2 डबल बॉन्ड CH CH2 OH. ह्या कंपाऊंडचं तुम्ही IUPAC नेम कसं लिहिणार, कारण आता इथे काय दिले तुम्हाला, कार्बन चेनमध्ये एक डबल बॉन्ड दिलेला आहे. तर नंबरिंग कुठून करणार तुम्ही, चेनमध्ये 3 कार्बन ॲटम आहेत त्यामुळे तुम्हाला नंबरिंग तर करावं लागेल. मी तुम्हाला सांगितले नंबरिंग कोणत्या अंकानं करायची, ज्या अंकानं OHला लोअर नंबर मिळेल, कमी नंबर मिळेल. तर आपण ह्या अंकानं नंबरिंग करणार. दिस इज फर्स्ट कार्बन ॲटम, दिस इज सेकंड कार्बन ॲटम अँड दिस इज थर्ड कार्बन ॲटम. टोटल कार्बन ॲटम किती, त्याच्यामध्ये 3 आहेत. जर 3 कार्बन ॲटम असतील तर आपण काय लिहितो सांगा, प्रोप लिहितो. त्यानंतर आता इथे काय आहे सांगा, डबल बॉन्ड आहे. कार्बन कार्बन डबल बॉन्ड असेल तर प्रायमरी सफिक्स काय तर सांगा, ENE येतं. काय तर ENE. पण जेव्हा आपण डबल बॉन्ड लिहितो किंवा ट्रिपल बॉन्ड लिहितो तेव्हा त्यांची पोझिशन मेन्शन करणं खूप महत्त्वाचं असतं. हे आपण विसरतो बऱ्याच वेळेस. सिंगल बॉन्ड असेल तर पोझिशन येत नाही, पण डबल बॉन्ड किंवा ट्रिपल बॉन्ड असेल तर पोझिशन आपल्याला डबल बॉन्डची मेन्शन करावी लागते किंवा ट्रिपल बॉन्डची पोझिशन आपल्याला मेन्शन करावी लागते. इथे आलं लक्षात आहे. आपण काय लिहिलं, वर्ड रूट नंतर आपण काय लिहितो, प्रायमरी सफिक्स. इथे कार्बन कार्बन डबल बॉन्ड आहे त्यामुळे प्रायमरी सफिक्स काय आलं, ENE आलं. ENEची पोझिशन सांगा, म्हणजे डबल बॉन्डची पोझिशन इथं लिहा. डबल बॉन्डची पोझिशन कुठे, 2 आणि 3 मध्ये. तर याच्यामध्ये लोअर नंबर कोणता आहे, तर 2 हा लोअर नंबर आहे त्यामुळे आपण इथे लिहिलं 2. आलं लक्षात आहे. प्रोप 2 ENE. पुढे शेवटी काय करणार आपण, तर OH हा आपला मेन फंक्शन ग्रुप आहे त्यामुळे आपण हे लास्ट आपण रिमूव्ह करणार प्रायमरी सफिक्सचं आणि त्या ठिकाणी काय लिहिणार आपण OL. हा OL लिहिण्यापूर्वी काय करायचं, OHची पोझिशन लिहायची 1.
इथे येईल डॅश डॅश. तर हे झालं याचं IUPAC नेम प्रोब 2En1OL. लक्ष दे, हे नोट डाऊन करा. पहा 10 नंबर एक्झाम्पल आहे. 10 नंबर एक्झाम्पल आहे CH3 CH डबल बॉन्ड CH3 CH OH CH3. तुम्ही नंबरिंग कोणत्या अँकरनं करणार? ह्या अँकरनं तुम्ही नंबरिंग करणार. दिस इज फर्स्ट कार्बन ॲटम, दिस इज सेकंड कार्बन ॲटम, दिस इज थर्ड, दिस इज फोर्थ अँड दिस इज फिफ्थ. पहा आता ह्या मेन चेनला काय अटॅच आहे? एक सेकंडरी प्रिफिक्स अटॅच आहे. त्याचं नाव तुम्हाला फर्स्ट लिहावं लागेल. पहा प्रिफिक्स कोणता आहे? मिथाइल ग्रुप आणि तो कोणत्या कार्बन ॲटमला अटॅच आहे? थर्ड कार्बन ॲटमला अटॅच आहे. त्यामुळे आपण काय लिहिणार? फर्स्ट सेकंडरी प्रिफिक्सचं नाव लिहिणार 3 मिथाइल. पुढे करणार पहा टोटल कार्बन ॲटम इन मेन चेन 5. देअरफॉर वर्ड रूट इज पेंट. कार्बन कार्बन डबल बॉन्ड आहे त्यामुळे आपण काय लिहिणार इथं? ENE. पूर्वी आपण काय लिहिणार इथं? डबल बॉन्डची पोझिशन 3 लिहायचं का 4 लिहायचं? लोअर नंबर लिहायचा 3. पुढे काय करणार आपण? हे ए रिमूव्ह करणार. त्या ठिकाणी आपण लिहिणार OL लिहिण्यापूर्वी आपण काय करणार? OHची पोझिशन लिहिणार 2. इथे काय करणार? डॅश 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 3 मिथाइल पेंट 3En2OL. हे झालं याचं IUPAC नेम. त्यानंतर याच्यामध्ये नेक्स्ट आहे 11 नंबर. पहा दिस इज अलिसायक्लिक कंपाऊंड सायक्लोहेक्झेन आणि सायक्लोहेक्झेनला इथे अटॅच आहे OH. वॉट इज द IUPAC नेम ऑफ दिस कंपाऊंड? पहा सेकंडरी प्रिफिक्स कुठे अटॅच आहे का? नाही आहे. आता इथं प्रायमरी प्रिफिक्स आला कोणता? सायक्लो. प्रायमरी प्रिफिक्स कोणता आला? सायक्लो नंतर आपण काय लिहितो? म्हणजे प्रायमरी प्रिफिक्स लिहिला आपण सायक्लो. नंतर आपण काय लिहितो? वर्ड रूट. टोटल किती कार्बन ॲटम आहेत पहा हे? 1 2 3 4 5 6. दिस इज फर्स्ट कार्बन ॲटम ना. दिस इज फर्स्ट कार्बन ॲटम. सेकंड थर्ड फोर्थ फिफ्थ अँड सिक्स्थ आहेत त्यामुळे आपण काय लिहिलं? हेग्ज. पहा सगळे कार्बन सिंगल बॉन्ड आहेत त्यामुळे काय लिहिलं आपण? ANE लिहिलं. त्यानंतर आपण शेवटी काय करणार? हे ए रिमूव्ह करणार. त्या ठिकाणी आपण काय लिहिणार? OL लिहिण्यापूर्वी OHची पोझिशन कुठे आहे? 1 आहे त्यामुळे याचं IUPAC नेम काय झालं? सायक्लोहेक्झॅन1OL. पहा 12 नंबर. What is the IUPAC name of this compound? This is main chain cyclopentane. cyclic compound आहे cyclopentane. OH ग्रुप ज्या कार्बन ॲटमला अटॅच आहे ते पोझिशन फर्स्ट. आता पहा क्लॉकवाईज डायरेक्शनमध्ये नंबरिंग करणार का तुम्ही अँटी क्लॉकवाईज डायरेक्शनमध्ये नंबरिंग करणार? समजा तुम्ही अँटी क्लॉकवाईज डायरेक्शनमध्ये नंबरिंग केली 1 2 3 4. 4ला मिथाइल ग्रुप आला 1 2 3. क्लॉकवाईज डायरेक्शनमध्ये हा मिथाइल ग्रुप कोणत्या कार्बन ॲटमला येतो? थर्ड. त्यामुळे नंबरिंग करताना तुम्हाला कुठं करावं लागेल? कशी करावं लागेल? तर क्लॉकवाईज डायरेक्शनमध्ये तुम्हाला नंबरिंग करावं लागेल. पहा फर्स्ट आपण काय लिहिणार? तर फर्स्ट आपण लिहिणार सेकंडरी प्रिफिक्सचं नाव. सेकंडरी प्रिफिक्स कोणता इथं? मिथाइल आहे आणि तो कोणत्या कार्बन ॲटमला अटॅच आहे? थर्ड. त्यामुळे इथं फर्स्ट काय येणार? 3 मिथाइल. त्यानंतर प्रायमरी प्रिफिक्स. प्रायमरी प्रिफिक्स कोणता आहे? सायक्लिक कंपाऊंड असल्यामुळे सायक्लो. पुढे काय येणार? वर्ड रूट. किती कार्बन ॲटम टोटल ह्या सायक्लिक कंपाऊंडमध्ये 5. त्यामुळे काय लिहिणार? पेंट. नंतर काय येणार? सगळे कार्बन सिंगल बॉन्ड त्यामुळे काय येणार? ANE येणार. शेवटी हे ए रिमूव्ह होणार. OL येणार. OL पूर्वी काय येणार? OHची पोझिशन 1 डॅश 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 3 मिथाइल सायक्लोपेंटॅन1OL. याच्यामध्ये नेक्स्ट आहे 13 नंबर एक्झाम्पल. ट्राय करा तुम्ही हे एक्झाम्पल. व्हॉट इज दी IUPAC नेम ऑफ दिस कंपाऊंड? या कंपाऊंडचं IUPAC नेम काय असेल? फर्स्ट याला काय करा तुम्ही? नंबरिंग करा. नंबरिंग करताना काय करायचं आहे? OH ज्या कार्बन ॲटमला अटॅच आहे तो कार्बन ॲटम फर्स्ट कन्सिडर करायचा आहे. दिस इज फर्स्ट कार्बन ॲटम. क्लॉकवाईज डायरेक्शनमध्ये नंबरिंग करणार का अँटी क्लॉकवाईज डायरेक्शनमध्ये नंबरिंग करणार? तर आपण करणार क्लॉकवाईज डायरेक्शनमध्ये नंबरिंग 1 2 3 4 5 अँड 6. पहा आता याच्यामध्ये कुठं तुम्हाला सेकंडरी प्रिफिक्स दिसतोय का अटॅच? ब्रँच सबस्टंट कुठं अटॅच आहे का? नाही आहे. त्याच्यामुळे आपण डायरेक्ट सुरुवात करूया प्रायमरी प्रिफिक्स. प्रायमरी प्रिफिक्स आहे सायक्लिक कंपाऊंड असल्यामुळं कोणतं प्रायमरी प्रिफिक्स आहे? सायक्लो. पुढे काय येणार सांगा? सायक्लो नंतर काय येणार? वर्ड रूट येणार. वर्ड रूट किती कार्बन आहेत? 6 आहेत त्यामुळे काय येणार? हेक्स येणार. पुढे काय येणार? प्रायमरी सफिक्स. प्रायमरी सफिक्स पहा काय आहे याच्यामध्ये? कार्बन डबल बॉन्ड आहे त्यामुळे काय येणार? ENE येणार. येतं लक्षात? कार्बन डबल बॉन्ड असल्यामुळे ENEची पोझिशन सांगा 2 का 3? 2 लिहायचे. लोअर नंबर नेहमी लिहायचा. सायक्लोहेक्स 2 ENE. शेवटी काय येणार? ए रिमूव्ह होणार. त्या ठिकाणी येणार OL. OHची पोझिशन 1. इथे येणार 1 डॅश डॅश
cyclohexane1OL. लक्षात आहे, एकदम सिम्पल आहे. पुढे पहा, हे जे एक्झाम्पल आहे ते एक्झाम्पल खूप इम्पॉर्टंट आहे. पहा 40 नंबर एक्झाम्पल CH3CH सिंगल बॉन्ड CH2 OH. काय डिफरन्स आहे आत्तापर्यंत आपल्याला पाहिलेल्या एक्झाम्पल्समध्ये आणि ह्या एक्झाम्पलमध्ये? तर याच्यामध्ये काय आहेत, 2 OH ग्रुप आहेत. जर 2 OH ग्रुप असतील किंवा जर समजा 2पेक्षा जर जास्त OH ग्रुप असतील तर इथे जे आपण शेवटी ई रिमूव्ह करतो ना, ते ई रिमूव्ह होत नाही. आता काय रिमूव्ह होत नाही ई, ते आपण ह्या एक्झाम्पलमध्ये बघूया. पहा, ही झाली आपली मेन चेन. ह्या मेन चेनला आपण नंबरिंग करणार. कोणत्या एनकडनं नंबरिंग होईल इथे? तर ह्या एनकडनं नंबरिंग होईल. दिस इज फर्स्ट कार्बन एटम, दिस इज सेकंड कार्बन एटम अँड दिस इज थर्ड कार्बन एटम. एकदम सिम्पल आहे. पुढे टोटल कार्बन एटम किती? त्याच्यामध्ये 3 आहेत, त्यामुळे फर्स्ट काय येणार? प्रोप येणार. सर्व कार्बन कार्बन सिंगल बॉन्ड आहेत, त्यामुळे काय येणार? ANE येणार. त्यानंतर आता मला सांगा, हा जो OH आहे तो OH कोणत्या कार्बन एटमला अटॅच आहे? फर्स्ट कार्बन एटमला अटॅच आहे. हा OH कोणत्या कार्बन एटमला अटॅच आहे? सेकंड कार्बन एटमला अटॅच आहे. किती OH झाले? 2 OH झाले. 2 आहेत, त्यामुळे आपण काय लिहिलं? डाय. हे डाय का लिहिलं सांगा? हे डाय का लिहिलं आपण? कारण 2 OH आहेत म्हणून आपण डाय लिहिलं. त्यानंतर शेवटी आपण काय लिहितो? OL. आता मला सांगा, ह्या ईच्या पुढचं जे लेटर आहे ते लेटर कोणतं आले सांगा? D हे लेटर आले. एच्या पुढे कोणते लेटर आले? D हे लेटर आले. हे नंबर आहेत. लेटर कोणतं आले सांगा? D हे लेटर आले. आणि D हे काय आहे? कॉन्सनंट आहे. हे ई कधी रिमूव्ह करायचं हे आपण आकृतीमध्ये सांगितलं, तरी पण परत एकदा सांगतो. पहा, हे ई कधी रिमूव्ह करायचं? जर ह्या ईच्या पुढे म्हणजे प्रायमरी सफिक्समध्ये जे शेवटी ई येतं ना, मग ते ANE असो, ENE असो किंवा YNE असो, शेवटी काय येणार आहे? प्रायमरी सफिक्समध्ये ई. तर हे ई कधी रिमूव्ह करायचं? हे ई पहा, AEIOU आणि Y यापैकी एक जरी पुढं लेटर आलं ईच्या, तरी काय करायचं आहे? रिमूव्ह करायचं आहे हे ई. पहा, AEIOUY यापैकी एक जरी लेटर ह्या ईच्या पुढे आलं तर हे ई रिमूव्ह करायचं, अदरवाईज करायचं नाही. पहा, ईच्या पुढे इथे लेटर कोणतं आले? D. त्याच्यामुळे ई रिमूव्ह करायचं का आपण? नाही रिमूव्ह करायचं. इथे काय येणार सांगा? इथे येणार डॅश, सॉरी इथे येणार डॅश, इथे येणार कॉमा, इथे येणार डॅश. आणि दिस इज IUPAC नेम. इथं IUPAC नेम काय झालं? प्रोपेन 1,2-डायओएल. लक्ष ठेवा, इथं आपण ई रिमूव्ह केलं का? ई रिमूव्ह केलेलं नाही आहे. दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट एक्झाम्पल. हे खूप महत्त्वाचं एक्झाम्पल आहे, नोट डाऊन करायचं आहे. जर 2 OH असतील किंवा 2पेक्षा जास्त OH असतील तर ई रिमूव्ह होत नाही. नोट डाऊन. झालं हे नोट डाऊन करून. पहा, असंच एक तुम्हाला मी एक्झाम्पल देतो आहे, ते एक्झाम्पल तुम्ही सॉल्व करायचं आहे. पहा, एकदम सिम्पल एक्झाम्पल देतो आहे. पहा, 15 नंबर एक्झाम्पल. पहा, ह्या एक्झाम्पलचं IUPAC नेमला काय करणार तुम्ही? कोणत्या एनकडे नंबरिंग करणार? दिस इज मेन चेन. ह्या मेन चेनला नंबरिंग करा. आपण कोणत्या एनकडे नंबरिंग करू शकतो? 1, 2, 3, 4 अँड 5. पहा, 3 OH ग्रुप अटॅच आहेत. इथं कुठला सेकंडरी प्रिफिक्स अटॅच आहे का? नाही आहे. डायरेक्ट सुरुवात कशानं करा मग? वर्ड रूट. काय येणार? पेंट येणार. पेंट नंतर काय येणार? सगळे कार्बन कार्बन सिंगल बॉन्ड, त्यामुळे काय येणार? ANE येणार. आता हा OH कुठे? सेकंड कार्बन एटमला. हा OH कुठे? थर्ड कार्बन एटमला. हा OH आहे फोर्थ कार्बन एटमला. टोटल किती OH आहेत? तर टोटल आहेत 3 OH, त्यामुळे आपण काय लिहिलं? ट्राय. आणि लास्ट आपण काय लिहिलं? OL. लक्षात येईल. तर OL हे आपलं सेकंडरी सफिक्स आहे. ट्राय OL. मला सांगा, ईच्या पुढे हे लेटर कोणतं आले? T हे लेटर आले. आणि T हे लेटर आलं तर रिमूव्ह करायचं का? नाही रिमूव्ह करायचं. याच्यापैकी एक जर आलं तर रिमूव्ह करायचं. इथे करणार डॅश कॉमा कॉमा डॅश. अँड दिस इज IUPAC नेम पेंटेन 2, 3, 4 ट्राय OL. नोट डाऊन. 16 नंबर एक्झाम्पल आपल्याला कोणतं दिलेलं आहे? बेन्झीन रिंग, पुढे CH2 CH डबल बॉन्ड CH CH CH3. दिस इज मेन चेन. नंबरिंग आपण कोणत्या एनकडनं करणार? ह्या एनकडनं करणार. दिस इज फर्स्ट कार्बन एटम, दिस इज सेकंड, दिस इज थर्ड, दिस इज फोर्थ अँड दिस इज फिफ्थ कार्बन एटम. दिस इज मेन चेन. पहा, ह्या मेन चेनला काय अटॅच आहे? हा एक सबस्टंट अटॅच आहे. कोणता सबस्टंट आहे हा सांगा? 5
5 कार्बोनेटमला काय अटॅच आहे, बेन्झीन रिंग अटॅच आहे आणि बेन्झीन हा इथे म्हणजे C6H6 नाही आहे, तर हा काय आहे C6H5 आहे, कारण इथला एक H गेला आहे आणि त्या ठिकाणी तो अटॅच दिलेला आहे, म्हणजे हा काय C6H5 आणि C6H5ला आपण काय म्हणतो, फिनाईल म्हणतो. म्हणजे 5 कार्बोनेटमला कोणता ग्रुप अटॅच आहे, फिनाईल ग्रुप अटॅच आहे, त्यामुळे आपण फर्स्ट काय लिहिणार 5 फिनाईल. पुढे काय लिहिणार आपण, टोटल कार्बोनेटम 5 आहे, त्यामुळे आपण काय लिहिणार पेंट लिहिणार. डबल बॉन्ड आहे, त्यामुळे आपण काय लिहिणार ENE लिहिणार. ENEचे पोझिशन आपण काय लिहिणार 3 लिहिणार, 3 ENE. लास्ट आपण काय करणार, हे ए रिमूव्ह करणार, त्या ठिकाणी आपण लिहिणार OL. OL लिहिण्यापूर्वी OHची पोझिशन OH आहे सेकंडला 2 OL. 5 फिनाईल पेंट 3 EN 2 OL हे झाल्याचं IUPAC नेम. एकदम सिम्पल आहे. ह्या कंपाऊंडचा IUPAC नेम काय, तर हा तुम्हाला दिला आहे कंडेन्स फॉर्म्युला. तर कंडेन्स फॉर्म्युला तुम्ही सिम्पल फॉर्ममध्ये करून घ्या आणि मग IUPAC नेमला इझी जाईल. इथे काय आहे, हा CH, CH, ह्या CHला CH3 किती अटॅच आहेत, 2 CH3. पुढे ह्या CHला पुढे काय अटॅच आहे, CH, हा CHच्या पुढे ब्रॅकेट आहे, ब्रॅकेटमध्ये CH3, याचा अर्थ हा मिथाइल ग्रुप ह्या CHला अटॅच आहे. ह्या CH नंतर पुढे काय येणार सांगा, मग हा CH येणार. ह्या CHच्या पुढे ब्रॅकेट आहे, ब्रॅकेटमध्ये OH आहे, याचा अर्थ ह्या CHला OH अटॅच आहे. पुढे ह्या CHला नंतर काय अटॅच आहे, हा CH2 अटॅच आहे आणि लास्ट CH3 लिहिता येईल तुम्हाला. याचा IUPAC नेम एकदम सिम्पल IUPAC नेम आहे. ही मेन चेन आहे, 1 2 3, 3ला OH आहे, 1 2 3 4, 4ला OH आहे. नंबरिंग कोणत्या एनकडनं करणार सांगा, तर नंबरिंग करणार तुम्ही ह्या एनकडून 1 2 3 4 5 आणि 6. 5ला एक सबस्टंट आहे, 4ला एक आहे, 2 सबस्टंट अटॅच आहेत. तुम्हाला IUPAC नेम लिहिता येईल, एकदम सिम्पल आहे. लिहा तुम्ही याचा IUPAC नेम. त्यानंतर आहे 18 नंबर एक्झाम्पल. OH ग्रुप कोणत्या कार्बन अटॅच आहे, तर ह्या कार्बन अटॅच आहे. दिस इज फर्स्ट कार्बन ॲटम. दिस इज फर्स्ट कार्बन, एकच कार्बन आहे. ह्या कार्बनला काय अटॅच आहे, इकडं फिनाईल आणि इकडे आहे OH. मग इथं IUPAC नेम करणार सांगा, तर काय अटॅच आहे, फर्स्ट कार्बनला फिनाईल ग्रुप अटॅच आहे, त्यामुळे काय लिहिणार सांगा, 1 फिनाईल. टोटल कार्बन किती आहेत, एकच आहे, त्यामुळे काय लिहिणार आपण इथं मीथ. पुढे काय लिहिणार ANE, कारण एकच कार्बन आहे, एक कार्बन असतं तर आपण काय लिहितो ANE. पुढे आपण काय करणार, हे E रिमूव्ह करणार, त्या ठिकाणी आपण लिहिणार OL. काय झालं तर IUPAC नेम 1 फिनाईल मिथेनॉल. तर तुम्हाला काय काय बुकमध्ये असं पण लिहिलेलं दिसेल, हे पण करेक्ट आहे, फिनाईल मिथेनॉल हे झालेचं IUPAC नेम. आलं लक्षात आहे, एकदम सिम्पल आहे, नोट डाऊन करा. हे एक आपल्याला क्वेश्चन दिलेला आहे NCERTमध्ये आणि तो क्वेश्चन आहे, कोणता क्वेश्चन आहे, राईट दी स्ट्रक्चर्स ऑफ फॉलोविंग कंपाऊंड्स. तर आपल्याला खाली हे कंपाऊंड दिलेले आहेत, यांचे आपल्याला काय करायचे आहेत, स्ट्रक्चर्स काढायचे आहेत. एकदम सिम्पल क्वेश्चन आहे हा. ॲन्सर्स याच्यामध्ये फर्स्ट आपल्याला दिले 2 मिथाइल ब्युटॅन 2 OL, 2 मिथाइल ब्युटॅन 2 OL. तर याच्यामध्ये स्ट्रक्चर काढताना काय करायचं दिले आपल्याला IUPAC नेमवरून स्ट्रक्चर काढायचं. तर स्ट्रक्चर काढताना काय करायचं, त्याच्यामधला जो वर्ड रूट आहे तो शोधायचा, वर्ड रूट. तर वर्ड रूट जनरली कुठे असतो, लास्ट बघायचा. वर्ड रूट कोणता आहे, ब्यूट. किती कार्बन सांगा, ब्यूटमध्ये 4 कार्बन आहेत. फर्स्ट आपण स्ट्रक्चर काढतोय, 2 मिथाइल ब्युटॅन 2 OL. ब्यूट म्हणजे 4 कार्बन, 1 2 3 and 4. पुढे काय येतं, AN आहे. AN म्हणजे काय सांगा, कार्बन कार्बन सिंगल बॉन्ड. तर हे झाले कार्बन कार्बन सिंगल बॉन्ड. पुढे 2 OL, 2 OLचा मिनिंग काय होतं सांगा, सेकंड कार्बनटमला OH ग्रुप अटॅच आहे. 2 OL याचा अर्थ सेकंड कार्बनटमला OH ग्रुप अटॅच आहे. कोणता आहे सेकंड कार्बनटम, जर समजा मी ह्या एनकडनं नंबरिंग केले 1 2, तर माझा सेकंड कार्बनटम हा होईल. एखादा स्टुडंट काय करेल, ह्या एनकडनं नंबरिंग करेल 1 2, तर हा त्याचा होईल सेकंड कार्बनेटम. स्ट्रक्चर काढताना तुम्ही कशी नंबरिंग करू शकता. समजा मी याला 1 मानलं, 2 3 and 4, तर येथे मी काय करणार, सेकंडला OH ग्रुप अटॅच करणार, हा झाला सेकंडला OH. पुढे 2 मिथाइल, 2 मिथाइल म्हणजे काय, 1 2, सेकंडलाच काय अटॅच आहे, मिथाइल. मिथाइल म्हणजेच कोणता, CH3. त्यानंतर हे सर्व आपण लिहिल्यानंतर कार्बनेटमच्या व्हॅलन्सी काय करायचे आहेत, सॅटिस्फाय करायचे आहेत. यानं एकच बॉन्ड तयार केला आहे, याला अजून 3 कमी आहेत, त्यामुळे 3 H अटॅच करा. याच्या 2 कंप्लीट आहेत, त्यामुळे याला 2 H अटॅच करा. याच्या 4ही व्हॅलन्सी कशा आहेत, कंप्लीट आहेत. याला किती कमी आहे, तर 3 कमी आहेत, त्यामुळे CH3. तर हे झालं 2 मिथाइल ब्युटॅन 2 OL. आलं लक्षात आहे, एकदम सिम्पल आहे. पुढे सेकंड
पहा इथं मी लिहितो आहे सेकंड 1 फिनाइल प्रोपॅन्टो ऑइल 1 फिनाइल प्रोपॅन्टो ऑइल. याच्यामध्ये वर्ड रूट कोणता आहे प्रोप. प्रोप म्हणजे किती कार्बन टर्म झाले 3 कार्बन टर्म झाले 1 2 and 3. पुढे आहे AN. AN म्हणजेच काय कार्बन कार्बन सिंगल बॉन्ड ANE याचा अर्थ अल्केन येतो. अल्केनमध्ये काय असतात कार्बन कार्बन सिंगल बॉन्ड. पुढे 2 OL याचा अर्थ काय दिस इज फर्स्ट कार्बन टर्म दिस इज सेकंड कार्बन टर्म सेकंड कार्बन टर्मला OH. पुढे काय म्हणलं आहे 1 फिनाइल याचा अर्थ फर्स्ट कार्बन टर्मला फिनाइल ग्रुप अटॅच करायचा आहे दिस इज फर्स्ट कार्बन टर्म. ह्या फर्स्ट कार्बन टर्मला आपण काय करूया फिनाइल ग्रुप अटॅच करूया. फिनाइल म्हणजेच काय सांगा तर C6H5 आणि तो C6H5 आपण असं लिहितो. येते लक्षात. पुढे ह्या कार्बनच्या व्हॅलन्सी सॅटिस्फाय करा. याला 3 कमी आहेत याला 1 कमी आहे याला 2 कमी आहेत. हे झालं स्ट्रक्चर. पुढे थर्ड काय म्हणले 4 क्लोरो 3 मिथाइल ब्युटॅन 1 OL. कोणता वर्ड रूट येतं ब्यूट. ब्यूट म्हणजे किती कार्बन टर्म झाले सांगा. पहा इथं थर्ड लिहितो आहे. ब्यूट म्हणजे कार्बन टर्म झाले 4 1 2 3 4. पुढे काय म्हणलं आहे AN म्हणजेच काय तर कार्बन कार्बन सिंगल बॉन्ड. पुढे 1 OL याचा अर्थ काय फर्स्टला OH दिस इज फर्स्ट कार्बन टर्म फर्स्टला मी अटॅच करतो OH. पुढे 3 मिथाइल 1 2 3ला काय अटॅच आहे मिथाइल ग्रुप अटॅच आहे. पुढे काय म्हणलं आहे 4 क्लोरो 1 2 3 4ला काय अटॅच आहे Cl हा Cl. कार्बन ॲटमच्या व्हॅलन्सी कंप्लीट करा. आपण जे फर्स्ट 4 कार्बन टर्म काढले होते ते याला 2 कमी आहेत याला 1 कमी आहे याला 2 कमी आहेत याला 2 कमी आहेत. दिस इज 4 क्लोरो 3 मिथाइल ब्युटॅन 1 OL. हे जे राहिलेले 2 आहेत 4 नंबर आणि 5 नंबर हे तुम्ही सॉल्व करायचे आहेत. 4 नंबर आणि 5 नंबर एल सॉल्व करता एकदम सिम्पल आहेत. नोट डाऊन. एक आपल्याला क्वेश्चन दिलेला आहे आणि तो क्वेश्चन कोणता आहे द IUPAC नेम ऑफ फॉलोइंग कंपाऊंड इज. तर या कंपाऊंडचा IUPAC नेम आपल्याला विचारलेला आहे आणि खाली आपल्याला हे 4 ऑप्शन दिलेले आहेत. तर या कंपाऊंडचा आपल्याला IUPAC नेम लिहायचं आहे. तर याच्यामध्ये आपण फर्स्ट काय करूया पहा जर तुम्हाला बॉन्डलाईन फॉर्म्युला यूज करून जर IUPAC नेम लिहिता येत असेल तर तसं करा किंवा अदरवाईज काय करा तुम्ही हे एकदम सिम्पल फॉर्ममध्ये काढा आणि मग तुम्ही IUPAC नेम लिहा. तर पहा मोस्टली नीट आणि जेईमध्ये तुम्हाला बॉन्डलाईन फॉर्म्युलाच विचारला जातो. कुठल्याही केमिस्ट्रीमध्ये जर क्वेश्चन असेल तर मॅक्झिमम तुम्हाला बॉन्डलाईन फॉर्म्युला दिलेला असतो. त्यामुळे आपण हे एक्झाम्पल बॉन्डलाईन फॉर्म्युलामध्ये घेतलेलं आहे. पहा याच्यामध्ये आपली मेन चेन कोणत्याला सांगा ही चेन आपली मेन चेन होणार दिस इज CH2 दिस इज CH3 येते लक्षात आहे. पहा दिस इज फर्स्ट कार्बन ॲटम कारण ह्या इनकडनं OHला लोअर नंबर मिळतो आहे. दिस इज फर्स्ट कार्बन टर्म दिस इज सेकंड कार्बन टर्म दिस इज थर्ड अँड दिस इज फोर्थ. पहा टोटल आहेत 4 कार्बन टर्म चेनमध्ये. हां कोणकोणत्या ठिकाणी सेकंडरी प्रिफिक्स अटॅच आहे तर एक आहे सेकंडला अटॅच आणि एक आहे थर्डला अटॅच. मला सांग सेकंडला कोणता अटॅच आहे ब्रोमो. सेकंडला कोणता अटॅच आहे ब्रोमो म्हणजे बेनर स्टार्ट होतो. आणि 3ला कोणता आहे मिथाइल ME म्हणजे काय मिथाइल म्हणजे तो M न स्टार्ट होतो. मग अल्फाबेटिकली कोण फर्स्ट येईल तर अल्फाबेटिकली फर्स्ट येईल B. त्यामुळे आपण फर्स्ट काय लिहिणार टो ब्रोमो आणि नंतर 3 मिथाइल. फर्स्ट आपण काय लिहिणार टो ब्रोमो 3 मिथाइल. टो ब्रोमो 3 मिथाइल कोणत्या ऑप्शनमध्ये लिहिले सांगा तर C आणि D मध्ये लिहिलं आहे टो ब्रोमो 3 मिथाइल. पुढे त्यानंतर आपण काय लिहितो वर्ड रूट आपण लिहितो. पहा टोटल कार्बन किती आहेत मेन चेनमध्ये 4 आहेत त्यामुळे वर्ड रूट काय येणार ब्यूट येणार. वर्ड रूट काय आलं ब्यूट नंतर आपण काय लिहितो पहा प्रायमरी सफिक्स डबल बॉन्ड आहे ना डबल बॉन्डमुळे आपण काय लिहिणार ENE लिहिणार आणि ENE लिहिण्यापूर्वी आपण काय करणार डबल बॉन्डची पोझिशन लिहिणार. 2 लिहायचं का 3 लिहायचं तर 2 हा नंबर लिहायचा म्हणजे काय झालं सांगा ब्यूटो ANE झालं ब्यूटो ENE. पुढे त्यानंतर काय लिहिणार आपण OH आहे त्यामुळे काय लिहिणार OL. पण OL येण्यापूर्वी आपण काय करणार शेवटी E रिमूव्ह करणार आणि त्या ठिकाणी आपण काय लिहिणार OL. पण OL येण्यापूर्वी आपण काय करणार आहे OHची पोझिशन 1 OL असं लिहिणार. पहा इथे काय लिहिलं आहे EN1 OL आणि इथे लिहिलं आहे ENE1 OL. सांग कोणतं करेक्ट आहे इथं EN1 OL आहे आणि इथं ENE1 OL आहे. विच ऑप्शन इज करेक्ट C और D. आलं काय आन्सर C ऑप्शन इज करेक्ट कारण इथे काय आहे पहा E आणि इथं आहे O.
तर ईच्या पुढे कोणतं लेटर आले, ओ लेटर आले. तर ओ आले असेल तर आपण काय करतो, हे ई रिमूव्ह करतो. पण इथं ई रिमूव्ह केलं का त्यांनी, नाही रिमूव्ह केलेला, म्हणजे हा ऑप्शन करेक्ट नाही आहे. कोणता, डी ऑप्शन. कोणता ऑप्शन करेक्ट आहे, सी ऑप्शन हा करेक्ट आहे. आलं लक्षात, नोट डाऊन. पॉइंट आहे आयसोमेरिझम इन अल्कोहोल. तर अल्कोहोलमध्ये आपल्याला कोणकोणत्या टाईपचे आयसोमेरिझम पाहायला मिळतात ते आपण फर्स्ट पाहूया. तर याच्यामध्ये अल्कोहोलमध्ये 4 टाईपचे आयसोमेरिझम आपल्याला पाहायला मिळतात. अल्कोहोलमध्ये आपल्याला 4 टाईपचे आयसोमेरिझम पाहायला मिळतात. याच्यामध्ये कोणकोणते आयसोमेरिझम पाहायला मिळतात, तर याच्यामध्ये फर्स्ट आहे चेन आयसोमेरिझम. फर्स्ट इज चेन आयसोमेरिझम. सेकंड इज पोजिशन आयसोमेरिझम. सेकंड इज पोजिशन आयसोमेरिझम. देन थर्ड इज फंक्शनल आयसोमेरिझम. थर्ड इज फंक्शनल आयसोमेरिझम. and last is optical isomerism. Last is optical isomerism. अल्कोहोलमध्ये आपल्याला हे 4 टाईपचे आयसोमेरिझम पाहायला मिळतात. अल्कोहोलमध्ये आपल्याला हे 4 टाईपचे आयसोमेरिझम पाहायला मिळतात. कोणकोणते आयसोमेरिझम, फर्स्ट इज चेन आयसोमेरिझम. सेकंड इज पोजिशन आयसोमेरिझम. थर्ड इज फंक्शनल आयसोमेरिझम. अँड लास्ट वन इज ऑप्टिकल आयसोमेरिझम. तर हे नोट डाऊन करा. आपण काय करूया, वन बाय वन डिस्कस करूया. झालं नोट डाऊन करून हे. याच्यामध्ये फर्स्ट आहे, फर्स्ट इज चेन आयसोमेरिझम. फर्स्ट इज चेन आयसोमेरिझम. चेन आयसोमेरिझमची डेफिनेशन काय सांगायची, सेम मॉलिक्युलर फॉर्म्युला. डेफिनेशन आहे सेम मॉलिक्युलर फॉर्म्युला but difference in the carbon skeleton. Difference in the carbon skeleton, that is carbon chain. That is carbon chain. चेन आयसोमेरिझम. तर चेन आयसोमेरिझम म्हणजे काय पहा, the compounds having same molecular formula but difference in the carbon skeleton, that is carbon chain, are called chain isomers and the phenomenon is known as chain isomerism. chain isomerism ची डेफिनेशन काय सांगायचे, the compounds having same molecular formula but difference in the carbon skeleton, that is carbon chain, are called chain isomers and phenomenon is known as chain isomerism. आपण एक्झाम्पल पाहूया म्हणजे लक्षात येईल. तर चेन आयसोमेरिझम हा आपण कशामधला पाहतोय, अल्कोहोलमधला पाहतोय. आपण एक मॉलिक्युलर फॉर्म्युला घेऊया. मॉलिक्युलर फॉर्म्युला आहे फॉर एक्झाम्पल C4H10O. C4H10O. याचे आपण अल्कोहोल्स काढतोय. CH3 CH2 CH2OH. This is first alcohol and second is CH3CH CH3 CH2OH. ह्या अल्कोहोलमध्ये नंबर ऑफ कार्बन अटॉम किती आहेत, 4. ह्याही अल्कोहोलमध्ये नंबर ऑफ कार्बन अटॉम किती आहेत, 4. हायड्रोजन ऑक्सिजन दोन्हीमध्ये कसे सेम, म्हणजे ह्या अल्कोहोलचा आणि ह्या अल्कोहोलचा मॉलिक्युलर फॉर्म्युला कसा आहे, सेम आहे. पण डिफरन्स कुठे पहा, इथे जर तुम्ही कार्बन एटमची चेन जर काउंट केले तर किती कार्बन चेन होईल, 1 2 3 4. तर इथं आहे 4 कार्बन एटमची चेन. आणि इथे जर आपण बघितलं 1 2 3, तर ही फक्त आपल्याला चेन काउंट करायची आहे. नंबर ऑफ कार्बन एटम आपल्याला काउंट करायचं नाहीत. फक्त आपल्याला चेनमध्ये कार्बन एटम किती ते पाहिजेत फक्त. तर ही आहे 3 कार्बन एटमची चेन आणि इथे आहे 4 कार्बन एटमची चेन. म्हणजे दोघांचा मॉलिक्युलर फॉर्म्युला सेम आहे. फक्त डिफरन्स कुठे आहे सांगा, तर डिफरन्स आहे कार्बनच्या चेनमध्ये, कार्बन स्केलेटनमध्ये. आणि म्हणून ह्या 2 अल्कोहोलला आपण काय म्हणणार, चेन आयसोमर्स. आणि हा जो फेनॉमेनॉन असेल तो असेल चेन आयसोमेरिझम. याचं जर तुम्ही IPS नेम लिहिलं तर IPS नेम काय येणार पहा, ब्युटॅन 1OL. आणि याचा IPS नेम काय येणार 1 2 3, 2ला CH3, त्यामुळे IPS नेम काय येणार 2 मिथाइल प्रोपॅन
2 मिथाइल प्रोपॅन 1 OL. इथे पहा चेन किती कार्बनचे आहे, चेन ऑफ 4 कार्बन. आणि इथे चेन कितीचे आहे, चेन ऑफ 3 कार्बन. डिफरन्स कुठं आहे, तर कार्बनच्या चेनमध्ये डिफरन्स आहे म्हणून आपण यांना काय म्हणतोय, चेन आयसोमर्स म्हणतोय. आलं लक्षात आहे. ब्युटॅन 1 OL अँड 2 मिथाइल प्रोपॅन 1 OL आर चेन आयसोमर्स. एकदम सिम्पल आहे. पहा त्यानंतर याच्यामध्ये सेकंड आहे, सेकंड टाईप इज पोझिशन आयसोमेरिझम. सेकंड टाईप इज पोझिशन आयसोमेरिझम. पहा पोझिशन आयसोमेरिझमची डेफिनेशन काय आहे, द कंपाऊंड्स हॅव्हिंग सेम मॉलिक्युलर फॉर्म्युला, the compounds having same molecular formula but difference in the position of OH group. Position of OH group. पोझिशन आयसोमेरिझम म्हणजे काय, द कंपाऊंड्स हॅव्हिंग सेम मॉलिक्युलर फॉर्म्युला बट डिफरन्स इन दी पोझिशन ऑफ OH ग्रुप. डिफरन्स कुठं आहे, तर OHच्या पोझिशनमध्ये डिफरन्स आहे म्हणून याला काय म्हणतात, पोझिशन आयसोमेरिझम असं म्हणतात. पहा एक्झाम्पल आपण घ्या. फॉर एक्झाम्पल C4H10O. C4H10O हा काय आहे, मॉलिक्युलर फॉर्म्युला आहे. पहा याचे स्ट्रक्चर्स CH3 CH2 CH2 CH2OH. This is first alcohol. Then CH3 CHOH CH2 CH3. पहा याचा IUPAC नेम काय आहे, तर याचं IUPAC नेम आहे ब्युटॅन 1 OL. ब्युटॅन 1 OL. आणि याचा IUPAC नेम काय, ह्या एनकडनं तुम्हाला नंबरिंग करावं लागेल 1 2 3 4. म्हणजे याचा IUPAC नेम काय झाला, ब्युटॅन 2 OL. ब्युटॅन 2 OL. ब्युटॅन 1 OL आणि ब्युटॅन 2 OL ह्या दोघांचाही मॉलिक्युलर फॉर्म्युला सेम आहे. कोणता, C4H10O. दोन्हीमध्ये पण 4 कार्बन आहेत, 10 हायड्रोजन आहेत आणि 1 ऑक्सिजन आहे. पहा याच्यामध्ये तुम्ही नंबरिंग कोणत्या एनकडनं केली सांगा बरं. अकॉर्डिंग टू IUPAC नॉमेनक्लेचर तुम्ही नंबरिंग ह्या एनकडनं केली, बरोबर. दिस इज फर्स्ट कार्बन ॲटम, दिस इज सेकंड, दिस इज थर्ड अँड दिस इज फोर्थ कार्बन ॲटम. इथे पहा अकॉर्डिंग टू IUPAC नंबरिंग तुम्ही कशी केली, ह्या एंडकडनं तुम्ही नंबरिंग केली 1 2. पहा ब्युटॅन 1 OLमध्ये OHची पोझिशन कुठं आहे, फर्स्ट आहे. आणि ब्युटॅन 2 OLमध्ये OHची पोझिशन कुठं आहे, सेकंड आहे. म्हणजे डिफरन्स कुठे, फक्त पोझिशन ऑफ OH ग्रुपमध्ये, बाकी सर्व सेम आहे. आणि यालाच आपण काय म्हणतो, पोझिशन आयसोमेरिझम असं म्हणतो. एकदम सिम्पल आहे. आलं लक्षात आहे. पोझिशन आयसोमेरिझम डेफिनेशन काय लिहायचे, द कंपाऊंड्स हॅव्हिंग सेम मॉलिक्युलर फॉर्म्युला बट डिफरन्स इन दी position of OH group are called position isomers and the phenomenon is known as position isomerism. Note down. झालं नोट डाऊन करून हे. याच्यामध्ये थर्ड आहे फंक्शनल आयसोमेरिझम. थर्ड इज फंक्शनल आयसोमेरिझम. डेफिनेशन पहा, द कंपाऊंड्स हॅव्हिंग सेम मॉलिक्युलर फॉर्म्युला बट डिफरन्स इन द functional group are called functional isomers and phenomenon is known as functional isomerism. तर फंक्शनल आयसोमेरिझम म्हणजे काय, ज्या कंपाऊंडचा मॉलिक्युलर फॉर्म्युला कसा असतो, सेम असतो. ज्या कंपाऊंडचा मॉलिक्युलर फॉर्म्युला हा सेम असतो परंतु डिफरन्स हा कशामध्ये असतो, फंक्शनल ग्रुपमध्ये असतो. म्हणून आपण याला काय म्हणतोय, फंक्शनल आयसोमर्स म्हणतोय आणि ह्या फेनॉमेननला फंक्शनल आयसोमेरिझम म्हणतोय. आपण इथं एक एक्झाम्पल पाहूया म्हणजे लक्षात येईल. फॉर एक्झाम्पल C2H6O. दिस इज मॉलिक्युलर फॉर्म्युला C2H6O. याचे मी 2 स्ट्रक्चर्स करतोय. तर याच्यामध्ये फर्स्ट आहे CH3
CH2OH and second is CH3OCH3. दोघांचाही मॉलिक्युलर फॉर्म्युला सेम आहे. दोन्हीमध्येही 2 कार्बन ॲटम आहेत, 6 हायड्रोजन आहेत आणि 1 ऑक्सिजन आहे. मला सांगा इथे फंक्शनल ग्रुप कोणता आहे? OH हा फंक्शनल ग्रुप आहे, म्हणजे हा अल्कोहोल आहे. आणि इथे फंक्शनल ग्रुप कोणता आहे? इथर, COC हा फंक्शनल ग्रुप कोणाचा असतो? इथरचा असतो. इथे अल्कोहोल आहे आणि इथे इथर आहे. डिफरन्स कशामध्ये? तर फंक्शनल ग्रुपमध्ये डिफरन्स आहे आणि म्हणून हे 2 कंपाऊंड काय होतील? फंक्शनल आयसोमर्स. याचा IUPAC नेम काय आहे? दिस इज अल्कोहोल. ह्या अल्कोहोलचं IUPAC नेम आहे इथेनॉल, किंवा तुम्ही इथं कॉमन नेम पण लिहू शकताय. इथं कॉमन नेम काय लिहिणार तुम्ही? CH3CH2 म्हणजेच काय? इथाईल. आणि पुढे हा OH असल्यामुळं काय लिहिणार आपण? अल्कोहोल. दिस इज इथाईल अल्कोहोल. याचं तुम्ही कॉमन नेम काय लिहिणार? 2 मिथाईल ग्रुप आहेत, त्यामुळे काय लिहायचं? डाय मिथाईल. आणि लास्ट वर्ड कोणता लिहायचा? इथर. याचा अर्थ इथाईल अल्कोहोल आणि डायमिथाईल इथर हे एकमेकांचे कसले आयसोमर्स आहेत? फंक्शनल आयसोमर्स आहेत. आलं लक्षात? त्यानंतर याच्यामध्ये लास्ट आहे ऑप्टिकल आयसोमेरिझम. लास्ट इज ऑप्टिकल आयसोमेरिझम. ऑप्टिकल आयसोमेरिझम इफ अल्कोहोल contains chiral carbon atom, it shows optical isomerism. अल्कोहोल ऑप्टिकल आयसोमेरिझम कधी शो करतो, किंवा अल्कोहोलमध्ये आपल्याला ऑप्टिकल आयसोमेरिझम कधी पाहायला मिळतो? जर अल्कोहोलमध्ये काय असेल? कायरल कार्बन ॲटम असेल. व्हॉट इज द मिनिंग ऑफ कायरल कार्बन ॲटम? तर कायरल कार्बन ॲटम याचा अर्थ असिमेट्रिक कार्बन ॲटम. आणि याची डेफिनेशन आपण कुठे पाहिले? हॅलोअल्केन्स अँड हॅलोरिन्समध्ये. व्हॉट इज मीन बाय कायरल कार्बन ॲटम? तर कायरल कार्बन ॲटम म्हणजे द कार्बन ॲटम विच इज अटॅच टू 4 डिफरंट ॲटम्स ऑर ग्रुप्स. म्हणजे जो कार्बन ॲटम 4 वेगवेगळ्या ॲटमला आणि ग्रुपला अटॅच असतो, अशा कार्बन ॲटमला आपण काय म्हणतो? कायरल कार्बन ॲटम म्हणतो. आणि ज्या कंपाऊंडमध्ये कायरल कार्बन ॲटम असेल त्या कंपाऊंडमध्ये आपल्याला ऑप्टिकल आयसोमेरिझम पाहायला मिळतो. असंच आपण एक एक्झाम्पल पाहूया अल्कोहोलचं. फॉर एक्झाम्पल CH3 CHOH CH2 CH3. हा अल्कोहोल आहे. कोणता अल्कोहोल आहे हा? The IUPAC name of this alcohol is butan2OL. This is butan2OL IUPAC name. पण याच्यामध्ये हा जो H आहे, ह्या कार्बन ॲटमला हा जो H अटॅच आहे, हा H तो मी असा रिप्रेझेंट करतोय H. आता इथे पहा, हा जो कार्बन ॲटम आहे तो 4 वेगवेगळ्या ॲटमला आणि ग्रुपला अटॅच आहे. हा कार्बन ॲटम ह्या कार्बन ॲटमला काय अटॅच आहे? एक आहे हायड्रोजन ॲटम, एक आहे इथाईल ग्रुप, एक आहे OH आणि एक आहे मिथाईल ग्रुप. म्हणजे ह्या कार्बन ॲटमला 4ही ॲटम किंवा जे ग्रुप अटॅच आहेत ते कसे आहेत? डिफरंट आहेत. याचा अर्थ हा काय शो करणार? ऑप्टिकल आयसोमेरिझम. butan2OL शोज ऑप्टिकल आयसोमेरिझम ड्यू टू दी प्रेझेन्स ऑफ कायरल कार्बन ॲटम. आलं लक्षात आहे? आणि म्हणजे स्मॉलेस्ट अल्कोहोल आहे हा, की जो ऑप्टिकल आयसोमेरिझम शो करतो. स्मॉलेस्ट अल्कोहोल टू शो ऑप्टिकल आयसोमेरिझम कोणता आहे? तर butan2OL. इथे का आपण नोट लिहूया. दिस इज स्मॉलेस्ट अल्कोहोल टू शो ऑप्टिकल आयसोमेरिझम. म्हणजे तुम्ही मिथेनॉल घेतला, इथेनॉल घेतला, प्रोपॅन1OL, प्रोपॅन2OL. मी तुम्हाला एक प्रोपॅन2OL दाखवतो. CH3OH. दिस इज प्रोपॅन2OL. याच्यामध्ये एक कायरल कार्बन ॲटम आहे का? ह्या कार्बन ॲटमला 4 वेगवेगळे ॲटम आणि ग्रुप अटॅच आहेत का? नाही आहेत. याचा अर्थ हा ऑप्टिकल आयसोमेरिझम शो करणार नाही. म्हणजे स्मॉलेस्ट अल्कोहोल कोणता, की जो ऑप्टिकल आयसोमेरिझम शो करतो, तर तो आहे butan2OL. ज्या पण अल्कोहोलमध्ये कायरल कार्बन ॲटम असेल तो अल्कोहोल ऑप्टिकल आयसोमेरिझम शो करतो. जसं आपण आत्ता पाहिलं butan2OLमध्ये हा कार्बन ॲटम कोणता आहे? कायरल कार्बन ॲटम आहे. आणि कायरल कार्बन ॲटम असल्यामुळं हा अल्कोहोल ऑप्टिकल आयसोमेरिझम शो करतो. याचा अर्थ ऑप्टिकल ॲक्टिव्हिटीसुद्धा तो शो करतो. आलं लक्षात आहे? तर इथे आपण हा पॉईंट कंप्लीट केला. कोणता? आयसोमेरिझम इन अल्कोहोल. नोट डाऊन.
झालं नोट डाऊन करून हे. तर पहा आज आपण कोणकोणते पॉईंट पाहिले. तर नॉमेनक्लेचर ऑफ अल्कोहोल्स याच्यामध्ये आपण दोन सिस्टीम पाहिल्या. फर्स्ट इज कॉमन नेम अँड सेकंड इज IUPAC नेम. आणि आपण सेकंड पॉईंट पाहिला आयसोमेरिझम इन अल्कोहोल. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर प्लीज ह्या व्हिडिओला शेअर करा, व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.